नमस्कार. आपण बघत आहात 24 लोकव्यासपीठ 24. जिल्हा परिषद निवडणुका वर्षभर लांबणीवर. आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात जुलैपासून सुनावणी होणार. राज्यात 50% मर्यादा ओलांडलेल्या 19 जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढील आदेश होईपर्यंत जाहीर करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या याचिकेवर पुढील सुनावणी 21 जुलै रोजी होणार आहे. या सुनावणीत न्यायालयाने निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. तरी निवडणुका पावसाळ्यानंतरच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात अथवा पुढील वर्षातील जानेवारी-फेब्रुवारी होण्याची शक्यता वाटते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाची एकूण टक्केवारी 50%च्या मर्यादेपेक्षा जास्त झाल्याने मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यावरील सुनावणी 23 फेब्रुवारी रोजी पार पडली. त्यात प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन ठेवून निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, अशी भूमिका राज्य सरकारतर्फे तुषार मेहता यांनी मांडली होती. मात्र न्यायालयाने निवडणुका घेण्यास परवानगी दिली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 50% आरक्षण मर्यादेचे उल्लंघन झाल्याने मुद्दा निकाली लागेपर्यंत जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेऊ नका असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर न्यायालयाने 50% आरक्षण उल्लंघनाचा मुद्दा निकाल काढण्यासाठी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायाधीशांचे खंडपीठ नियुक्त केले आहे. या खंडपीठासमोर 21 आणि 22 जुलै रोजी 50% आरक्षण मर्यादेच्या उल्लंघनाबाबत सुनावणी घेण्याचे न्यायालयाने जाहीर केले आहे. त्यामुळे ही सुनावणी पूर्ण होऊन निकाल लागेपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ शकणार नाही. निवडणुका वर्षभर लांबणार. या निर्णयामुळे राज्यातील 19 जिल्हा परिषदा पंचायत समित्यांच्या निवडणुका वर्षभर लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्या पुढील वर्षी होतील असे बोलले जात आहे. 1 एप्रिलपासून जनगणना सुरू होत आहे. ही जनगणना 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. त्यानंतर 3 महिन्यांनी याचा डाटा अहवाल सादर होईल. लोकसंख्येच्या या डाटा तयार झाल्यावर तो न्यायालयापर्यंत सादर केले जाईल. त्यानंतर निवडणुका निर्णय होऊ शकतो असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.